की एक व्यक्ती आहे समजा स्मोकिंग करतोय, त्याला कळतंय की माझ्या हेल्थवर ह्याचे निगेटिव्ह इम्पॅक्ट होतात, त्याला ते सोडायची पण इच्छा आहे. पण सुटत नाही त्याच्याकडनं. आणि तो बऱ्याचदा सोडण्याचा प्रयत्न पण केलाय, पण तात्पुरतं सुटलंय, परत त्याला तीच सवय लागली आहे. आता समजा त्या व्यक्तीनं, जो व्यक्ती स्मोकिंग करतोय, त्यांनी ठरवलं की येस मी आता स्मोकिंग करणारच नाही, येस मी स्मोकिंग करणार नाही, आणि तो त्याची विल पॉवर लावतो, येस स्मोकिंग करणार नाही. त्याच्या मनाचा एक भाग म्हणतो की मी स्मोकिंग करणार नाही. आणि त्याचाच मनाचा एक भाग म्हणते स्मोकिंग कर 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 म्हणताय, एक भाग म्हणते नको कर नको कर, त्याचाच मनाचा एक भाग म्हणते कर कर. आणि ह्या दोघांमध्ये द्वंद्व चालतं आणि शेवटी त्याचा मनाचा हा भाग जिंकतो की येस मी स्मोकिंग नाही केला तो त्या दिवशी, आणि जो कर कर म्हणत होता तो हरला. मला सांगा की तो व्यक्ती जिंकला की हरला, काय वाटतंय तुम्हाला? पण मी तुम्हाला सांगतो की तो व्यक्ती जिंकला नाही, तो हरला. येस, मी असं का म्हणतो? येस, तर आपण बघतोय की काही जण जिंकला हरला म्हणतात, खरं काय तर ऍक्च्युली खरं आहे की तो हरला. येस, तो हरला का म्हणतोय हे बघा, त्याच्याच मनाचा एक भाग म्हणतोय की स्मोकिंग करू नको, आणि जो भाग म्हणतोय की स्मोकिंग कर कर, तो पण कोण आहे? तो त्याच्याच मनाचा एक भाग आहे. म्हणजे जो हरलेला भाग आहे तो त्याच्याच मनाचा भाग आहे ना, शेवटी त्याला त्रास होणारच आहे ना. म्हणजे काय, दोन्ही हातामध्ये आपण चाकू दिला आणि त्यांचं युद्ध झालं, आणि कोणीतरी एक जण जिंकलं, भले हा जिंकू दे किंवा हा जिंकू दे, शेवटी हरलेला जो भाग आहे तो त्याच्याच मनाचा एक भाग आहे. राईट? मग आपण त्याला म्हणजे काय म्हणते, जोर जबरदस्तीनं हरवलंय, तर मग काय होणार? मग ते शेवटी जोर जबरदस्तीनं हरवलं, मग तो नंतर ते स्प्रिंग सारखं परत वर येणारच आहे. म्हणून बरेच जण जे व्यसन करतात, एखादी हॅबिट सुटत नाही, काय की जोर जबरदस्तीनं करताय तुम्ही कुठलीही हॅबिट, की जोर जबरदस्तीनं काय करताय, नाही 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 हे नाहीच करायला पाहिजे, हे असंच व्हायला पाहिजे, भलेच एक्सरसाइजच्या बाबतीत असू दे, कुठल्याही असू दे, ह्याच्यात असू दे, या सकाळी लवकर उठायचंय, एक मन म्हणते उठ, एक मन म्हणते राहू दे थोडा वेळ झोप की बरं वाटतंय, उठ बरं वाटतंय, नको झोपू थोडा वेळ. म्हणजे काय की इथं आपण काय करतोय, जाणीवपूर्वक उठलं, आणि जो मन म्हणते झोप, म्हणजे काय, शेवटी तुमच्याच मनाचा एक भाग आहे ना, त्याला तुम्ही शेवटी जोर जबरदस्ती हे केलंय. आज न उद्या ते स्प्रिंग सारखं बाहेर येणार, परत बॅक टू म्हणजे तुमच्या ज्या जुन्या सवयीमध्ये परत येणार. म्हणजे तिथं काय करणं गरजेचं आहे की तुमचे जे मनाचे हे जे दोन्ही भाग आहेत, या दोन्ही भागांना ऍग्रीमेंट येणं गरजेचं आहे, दोन्ही भागांना ऍग्री करणं गरजेचं आहे. ते ऍग्री करून मग नंतर त्यांच्यामध्ये आपण जर हे काय म्हणतात ऍग्रीमेंट येणं गरजेचं, म्हणजे मनाचे हे दोन्ही भाग ऍग्री झाले की येस आम्ही ह्या ठिकाणी जात आहोत, तर मस्त बरोबर तीच सवय लावत आहोत, तर खूप सहजतेनं होऊ शकतो. येस, NLP मध्ये, न्यूरो लिंग्विस्टिक प्रोग्राम मध्ये अशा आपण डीप मध्ये जाऊन आपल्या कुठल्याही ज्या काही सवयी आहेत काय आहेत, तर आपण डीप मध्ये त्यावर आपण काम करत असतो.